दिल संभल जा जरा. संभल जा जरा फिर मोहब्बत करने चला है तू वो दिल. आहे. खरं तर म्हणजे करिअर म्हणून ह्या गोष्टीला नाहीच बघितलं पाहिजे. तर बऱ्याच लोकांना तुमचं ओरिजिनल नावच माहित नाहीये. पण आपण एक विचारायचं एक कुतूहल आहे माझं, तुमचं नक्की वय किती? 5 ते 6 वर्ष वायाला गेले. ज्यावेळेस असं लक्षात आलं की आता लोक काय म्हणतील, आपले रिलेटिव्ह काय म्हणतील, आपण जर ह्या पद्धतीचे व्हिडिओ जर बनवून टाकले तर त्याच्यामुळे माझी जवळपास 5 ते 6 वर्ष वायाला गेली. 5-6 वर्ष तुमची वाया गेली तुम्ही म्हणला. पण ही वाया जात असताना तुमच्या ह्या बॅड पॅच मध्ये असं काय सगळ्यात असा वाईट अनुभव काय आला? त्यामुळे मला भारी वाटतंय. अशा काही मुलांनी सुसाईड केलं. त्याची कला जर त्याच्या सोबत नसेल तर त्याला जगू वाटत नाही. 2016 साली संपलेला आप्पा परत 2023 साली मी कमबॅक केला. ह्या मातीच्या पोटातून जन्मलेला शेतकरी आहे जो आज मरणाच्या अवस्थेत आहे. कशामुळे तो केमिकल पण हा आणि- 68 वर्षाचा जर आप्पा असता आणि आताचे प्रश्न जर असते तर त्या 68 वर्षाच्या आप्पाची काय रिएक्शन असेल? ते मग कुठल्या का गोष्टीचा असं ना, शेती असो, नोकरी असो, व्यवसाय असो, उद्योग असो, काय का असो, अनुभव महत्वाचा आहे. शेतकरी जर मोठा होत असेल तर त्याच्या अनुभवात कोणाच्या सांगण्यावरनं नाही. नमस्कार, मी निहाल निकम, झाडेक्सचा प्रतिनिधी. तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यक्रम, रूट्स ऑफ चेंज. आज या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत आपल्या आवडीचे, तुम्ही ओळखत असाल त्यांना, कधी ना कधी बघितलं असेलच, कुठे ना कुठे तुमच्या सर्फ करताना मोबाईलवर दिसले असतीलच. ते म्हणजे आपले आवडतीचे आप्पा. नमस्कार. नमस्कार आप्पा. काय आप्पा तुमचं एक जर्नी आप्पा ह्या नावाची, एक बऱ्याच लोकांना तुमचं ओरिजिनल नावच माहित नाहीये. काय नक्की तुमचं नाव काय? माझं प्रशांत तकिक नाव आहे आणि माझ्या म्हणजे ह्या कंटेंटला, ह्या आप्पाच्या कॅरेक्टरला घेऊन जी सुरुवात झाली ती माझ्या कॉलेज जीवनापासून, ज्याला 2016 साली सुरुवात झाली. परंतु लोक काय म्हणतील, आपले रिलेटिव्ह काय म्हणतील, आपण जर ह्या पद्धतीचे व्हिडिओ जर बनवून टाकले तर त्याच्यामुळे माझी जवळपास 5 ते 6 वर्ष वायाला गेले. ज्यावेळेस असं लक्षात आलं की आता ट्रेंड आहे, सोशल मीडियाचं युग आहे, तर त्यावेळेस मी 2023 साली परत 2016 साली संपलेला आप्पा परत 2023 साली मी कमबॅक केला आणि परत त्याला सोशल मीडियाच्या समोर प्रेझेंट केलं. ते करत असताना मी बरेच विचार केले की आप्पा कसा असावा. एकदम तो मोटिवेशनल असावा, एकदम कॉमेडी असावा, फनी असावा, म्हणजे त्याचं कॅरेक्टर काय असावं, त्याचं एज काय असावं, तो अनुभवी असावा का, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी थोडंसं त्या कॅरेक्टरवरती अभ्यास करून, 1-2 महिन्याचा अभ्यास करून, आप्पा एक असं कॅरेक्टर आहे की त्याच्याकडे अनुभव आहे प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे आणि तो मार्गदर्शन पण करेल आणि तो एंटरटेनमेंट पण करेल. हा तेच तुमचा सेन्स ऑफ ह्युमर जो आहे आप्पाचा, की राईट टाइमला कसं बोलायचं, एक जे ऑडियन्सला हवंय करुणूक हास्यात्मक असं तुम्ही बोलताच. पण आप्पा एक विचारायचं एक कुतूहल आहे माझं, तुमचं नक्की वय किती? तुमची तर आता बघायचं तर तुमची मूवी पण मला पांढरी दिसते, तर तुमची नक्की वय किती? जरा मला प्रेक्षकांना सांगितलं जरा माझ्या बरोबर आहे. तसं सांगायचं झालं तर माझं वय, आप्पाचं वय 68 आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये लपलेला जो कलाकार आहे त्याचं वय 31 आहे. अरे वा, म्हणजे एवढ्या कमी 31 वय जर बघितलं तर जेमतेम माझ्या वयाचंच वय आहे. पण ह्या वयातही तुम्ही अशी एक भूमिका निभावताय आणि ती भूमिका प्रेक्षकांपर्यंत टच होते, त्यांच्या हृदयापर्यंत. पण हा सगळा प्रवास करत असताना काय म्हणजे सुरुवात तुम्ही कॉलेज प्रमाणे केली, अडचणी काय आल्या होत्या नाही. मला आप्पा त्यावेळेस? हा. मी आप्पाच म्हणतो बरं का, कॅरेक्टर अडचणी म्हणजे बऱ्याच अडचणी अशा की ज्यावेळेस हे कॅरेक्टर मला नाटकासाठी दिलं गेलं की त्यावेळेस माझं वजन एकदम कमी, एकदम लुकडा होतो मी, अगदी बरगड्या फासळ्या दिसायचे, एकदम कमी वजन. त्यामुळे तो रोल मला थोडासा सूट व्हायचा की एकदम कुपोषित असं म्हातारा. त्यावेळेस काय मेकअप आर्टिस्ट होते माझे मित्र, त्यांनी थोडंसं मेकअप केला, दाढी पांढरी केली, कलर केला, सगळ्या गोष्टी केल्या. परंतु ती जी लकब होती, तो जो आवाज होता, जो आप्पाच्या भूमिकेला साजेसा पाहिजे, तो आवाज मी घेण्यासाठी मी 1-2 हॉस्पिटलला जवळजवळ 2-2.5 महिने दररोज तिथं येणाऱ्या, सकाळपासून संध्याकाळपर्यंत येणाऱ्या जेवढे पण म्हातारे लोक आहेत त्यांच्याशी बोलणं करायचो की 50 वर्षाचे आजोबा कसे असतील, 70 वर्षाचे कसे असतील, अगदी शेवटच्या स्टेजचे 90-100चे कसे असतील. अशा 2-2.5 महिने मी त्यांचा प्रत्येकाचा चालणं, बोलणं, हावभाव ह्या सगळ्यांचा अभ्यास केला मी. आणि त्या सगळ्यांमधून मी माझं एक कॅरेक्टर ठरवलं की मी किती वयाचा असेल, माझं वय काय असेल. आणि मग त्या गोष्टीची मी 2-2.5-3 महिने प्रॅक्टिस करत त्यातून मला ते आउटपुट मिळालं.
हे कॅरेक्टर मी चूज केलं. ते नाटकाचं कॅरेक्टर वेगळं. आता दैनंदिन जीवनात ज्यावेळेस बाहेर पडतो, प्रोग्राम येतात, ओपनिंग येतात, त्यावेळेस लोकांना आणखी पण कन्फ्युज आहेत की हे खरंच म्हातारे आहे का हा मुलगा आहे. परंतु जे अगदी तीक्ष्ण नजरेने बघतात, अभ्यासपूर्ण बघतात, ते सुद्धा कन्फ्युज आहेत. कारण कधी कधी माझी एखादी रील्स अशी येते की ती नो डाऊट म्हणजे हा म्हाताराच आहे, 100% हा म्हातारा आहे. मी तुम्हाला समोर बघतो आता, म्हणजे मी पण सकाळी बरोबर झालो होतो जरा, याला आप्पा वय तर दिसते पण आप्पा आपलं चालते तडा 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 तडा, म्हणजे मी पण कन्फ्युज झालो होतो. पण एक गोष्टी अशा करत असताना, आता तुम्ही म्हणला कॉलेजच्या टायमिंग मध्ये तुम्हाला खूप अशा 5-6 वर्ष तुमची वाया गेली तुम्ही म्हणला, पण ही वाया जात असताना तुमच्या ह्या बॅड पॅच मध्ये असं काय सगळ्यात असा वाईट अनुभव काय आला सगळ्यात तुम्हाला? काय? वाईट अनुभव म्हणजे काय कलाकार असतो ना, कलाकार त्याला त्याची कला म्हणजे त्याची कला जर त्याच्या सोबत नसेल तर त्याला जगू वाटत नाही. मी शेतीकडे वळालो पूर्णपणे, त्या 5-6 वर्षामध्ये शेतीकडे वळालो. परंतु म्हणजे म्हणतात ना की ते त्याची कला सोबत असेल तर त्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी इंटरेस्टिंग वाटतात, म्हणजे आनंद वाटतो. तो त्याच्या म्हणजे ज्या क्षेत्रात माणूस शिकलाय त्याला ती कला येते, त्या क्षेत्रात जर त्याला सगळ्या गोष्टी मिळाल्या, त्याचा सोबती मिळाला, तर त्या सगळ्या गोष्टी त्यासाठी अगदी भारी असतात. तसं म्हणजे मनच रमत नव्हतं कुठल्याच गोष्टीत. पण ज्यावेळेस सोशल मीडियावरती परत ती माझी कला घेऊन मी उतरलो, आणि लहानपणापासून मी अगदी गायन वादन, मी 8-9 प्रकारचे इन्स्ट्रुमेंट पण वाजवतो. हा, हो, तुमच्या हार्मोनियम आहे, व्हिडिओत मी तबला बघाने आहे. पण बघितलेत, बरेच प्रेक्षकांनी पण बघितले असतील. तुम्ही आता बोलता बोलता बोलला की एक 3 ते 4 वर्षाच्या पिरियड मध्ये तुम्ही शेतीकडे वळाला. योगायोगाने तुम्ही जो रूट्स ऑफ चेंज ह्या कार्यक्रमामध्ये एक शेतीविषयक कार्यक्रम आहे, तर काय शेतीविषयक तुम्हाला काय वाटतं सध्या, काय अडचणी असतील काय? आता तुमचं मत माझी आहे जी शेती म्हणजे माझ्या शेतीचा मी अनुभव तुम्हाला सांगतो. माझी शेती अगदी नदीच्या कडेला, पाण्याचं प्रमाण जास्त. पाऊस सुरू झाला तर अगदी 2-2, 3-3 महिने खळ पाणी वाहतं शेतातून. तर त्यासाठीचे जे उपाय आहेत की बाबा निचरा प्रणाली करून घेणं, ह्या त्या गोष्टी मी सगळ्या करून गेल्या. मग असंच हे व्हिडिओ रील्स बनवत असताना हळूहळू जे आपले झायडेक्स असेल अशा कंपन्यांचे कॉन्टॅक्ट झाले. मी व्हिडिओ टाकायचो, जी मी शेती करतोय त्याचे मी व्हिडिओ टाकायचो की मी आज हे खत सोडलंय, ते खत सोडलंय, माझी बाग अशी आली, इतक्या बागाला त्या केळीला मार्केट भेटलं, हे व्हिडिओ मी टाकायचो. तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला कॉन्टॅक्ट व्हायला लागले अनेक अनुभवी लोकांचे, बरेच शेती क्षेत्रातल्या लोकांचे. मग तसंच आपल्या झायडेक्सचं पण आपल्या कंपनीचं कॉन्टॅक्ट झालं, त्यांनी मला ते प्रोडक्ट दिले, मी वापरले, यूज केले, आणि मला रिझल्ट भेटायला लागले हळूहळू. बरोबर. आता तुम्ही आपण चर्चा करतोय सकाळपासून की बाबा माती आणि अल्निनो हे इफेक्ट आता जाणवत आहेत, तर काय वाटतं ह्याचा इफेक्ट काय होईल, आणि आप्पा ह्याला कसं तुम्ही तुमच्या ह्याच्यातून मेसेज द्यायला शकता? आता आप्पा म्हणून जर मी तुम्हाला खरं मेसेज जर द्यायचं म्हणलं तर जे आपण आजच्या सेशनमध्ये सकाळपासून ऐकतोय की सध्या आपल्याला सगळ्याला ऑर्गॅनिक जे करायचंय, केमिकल कमी करून, जे रासायनिक आहे ते सगळं कमी करून, 5 वेळा कुजवून असेल, जी आपली केळी ती असेच बाहेर ढकलून देतात तर ती शेतीत गाडली पाहिजे, 5 वेळा पेटवून नाही दिला पाहिजे ऊस तुटल्यानंतर. म्हणजे जेवढं आपल्याला शेणखताचा वापर, हे सगळंच आपण ऐकतोय दररोज, आणि हे सगळ्या शेतकऱ्यांना माहितीच आहे. परंतु आपल्या सरांनी ते पण सांगितलं की आता सध्या शेणखताचा म्हणजे प्रमाण कमी आहे, तेवढं नाही आहे, आणि जे वापरतो आता जर्सी गायांचं असतं त्याच्यामधून तेवढं आउटपुट मिळत नाही. तर त्याच्यासाठी मी सगळ्यांना सांगेल की बाबा, शेतकरी माझ्या मित्रांना मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही स्लरी जे आहे त्याच्याकडे वा, जे तुम्ही गुळ असेल, ताक असेल, बेसन, मुतारी असेल जनावरांची, हे सगळ्याचं तुम्ही स्लरी बनवा आणि ते कंटिन्यू चालू ठेवा. म्हणजे त्याने जेणेकरून काय होईल, तुमचा 100% तुम्हाला नाही रिझल्ट मिळाला, पण जे खतं सोडताय तुम्ही तिथल्या बॅक्टेरिया त्या निमित्ताने तरी जिवंत राहतील की ते सोडलेली खतं तरी त्यांना पुरवतील. 100% बरोबर आहे. आता हे करत असताना आपण एक म्हणतो की बाबा आप्पा हे करतोय, पण ह्या क्षेत्रामध्ये येताना तुम्ही मला अडचणी आल्या, तर काय ह्याच्यामध्ये करिअर होऊ शकतं का? आप्पाचं तर एक अनुभवी आप्पाचं काय उदाहरण असतं, नवीन जे इन्फ्लुएन्सर आपण म्हणतो की जे रीलवर येत आहेत, शेतीविषयी व्हिडिओ बनवत आहेत, मार्गदर्शन करतात शेतकऱ्यांना, आप्पाला काय वाटतं ह्याच्यामध्ये कितपत त्यांचं एक भविष्य आहे? खरं तर म्हणजे करिअर म्हणून ह्या गोष्टीला नाहीच बघितलं पाहिजे, एक ती तुमची आवड म्हणून. बरोबर. कारण ज्यावेळेस टिकटॉकला लोकांनी बघितलं, ज्यावेळेस त्यांचे मिलियन मध्ये फॉलोअर्स होते आणि अचानक टिकटॉक बंद झालं, त्यावेळेस अक्षरशः काही मुलांनी सुसाईड केलं. ते करिअर नाहीये, ते भविष्य नाहीये. त्याला तुम्ही तुमची आवड म्हणून, तुम्ही फेमस होण्यासाठी, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही ह्याचा यूज करा. आता पण अचानक काही गोष्टीमुळे तुमच्या इंस्टाग्राम आयडी
डिसेबल होत चाललेले आहेत. म्हणजे अचानक काय प्रॉब्लेम आले, इश्यू आले तर काय करणार तुम्ही? त्याच्यामुळे परमनंटली आपला हाच विषय आहे म्हणून ह्याच्याकडे नाही बघितलं पाहिजे. परंतु तुमच्यापाशी जे प्रोडक्ट आहे, तुमची जी कला आहे, आता तुमचा व्यवसाय तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही ह्याचा 100% वापर करा. माझं स्वतःचं ज्यावेळेस नाव झालं, मी आता आप्पाश्री मिसळ नावाने मी माझं हॉटेल सुरू केलं. त्याच्या आता 5 ते 6 फ्रँचायझी पण गेलेत माझ्या. तर मी याचा वापर करतोय माझ्या व्यवसायासाठी. मी माझ्याच नावाने जे बरोबर. आप्पाश्री मिसळ आहे, जे लोकांपर्यंत पोहोचतंय प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून, जे क्वालिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन ठेवून लोक येतात, व्हिजिट करतात, बोलतात, डिस्कस करतात काय आहे कसं आहे, त्या नावाने ते त्यांच्या पण फ्रँचायझी चालवतात. आता तुम्ही जर म्हणला मग आपण तुम्ही म्हणले की बाबा इनिशियल स्टेजला एक बॅड पॅच आला, तसा तुमचा एक बेस्ट पॅच पण असेल ना लाईफमध्ये, बाबा ह्या व्हिडिओ म्हणजे माझी ओळख झाली, ह्या व्हिडिओने माझं पूर्ण एक म्हणतात हा. ना, मी व्हायरल झालो भरपूर, असा कोणता तुमचा एक पॅच आहे आणि त्यानंतर तुमची काय रिएक्शन तर होती? मी रील्स तर टाकायचो, परंतु मला वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी इथून मला पहिला प्रोग्राम आला. ओके. तो युनिव्हर्सिटीमध्ये होता आणि माझी टीम घेऊन मी गेलो. जवळपास माझ्या घरापासून ते 400 किलोमीटर आहे आणि पण कलेची आवड भरपूर. म्हणलं चला आपल्याला पहिलाच प्लॅटफॉर्म भेटला, संधी भेटली, आपण सोडायला नको. तर मी माझ्या टीमला घेऊन आम्ही 400 किलोमीटर अगोदरच्याच दिवशी तिथं जाऊन पोहोचलो. गेस्ट हाऊसला वगैरे त्यांनी नियोजन सगळं केलं, सोय केली होती. झोपलो. सकाळी उठून 10 वाजता प्रोग्राम होता. तिथं माझी दिल संभल जा जरा ही एक रील्स व्हायरल झाली. दिल संभल जा जरा, दिल संभल जा जरा. संभल जा जरा, फिर मोहब्बत करने चला है तू दिल. ही अशी एक माझी रील्स होती, ती तिथं व्हायरल झाली आणि ती इतकी व्हायरल झाली की अक्षरशः ह्या तरुण पिढीनं ते डोक्यावर घेऊन नाचले. न्यूज चॅनलने ती लावून दिली की एक आजोबा, त्यावेळेस काही कोणाला माहित नव्हतं की हा मुलगा आहे. सगळ्यांनी एक आजोबा हार्मोनियम वाजवून हिंदी गाणी म्हणतोय अशी एक ओळख झाली आणि त्याच्यामध्ये आमचा जो ढोलकी वादक आहे तो त्याचा रिदमच वेगळा आहे. बरोबर. मग ह्याच्यामुळे हा, मग- तुमचं बऱ्यापैकी, आणि आता तुमचं 2 शब्द मी पण ऐकले, हा. छान गाता की आपण तुम्ही. कधी समोर बघायचा वेळ आला नाही. ह्या सर्व ह्याच्यामधून जो आज कार्यक्रम झाला, ह्या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय मत आहे? हा, नाही म्हणजे मी तर म्हणेल की बाबा ह्या मातीच्या पोटातून जन्मलेला शेतकरी आहे जो आज मरणाच्या अवस्थेत आहे. कशामुळं? तो केमिकल युगामुळं. आणि मी तर म्हणेन की आज माणसाचं आयुष्य कमी झालंय सगळं केमिकलमुळे झालं. त्यांना प्रॉपर खाणंच नाहीये, त्यांना सगळं केमिकल. आज डॉक्टर सांगतात फळं देऊ नका मुलांना. पहिले म्हणायचे भरपूर फळं खावा, हे करा ते करा. आज फळं देऊ नका म्हणतात. का? त्या झाडाचं प्लांटेशन केल्यापासून ते त्याचं हार्वेस्टिंग होईपर्यंत फक्त आणि फक्त त्याच्यावरती स्प्रे, केमिकल आणि खत, औषधाचं कसं द्यायचं. त्यासाठी मला एक म्हणजे आपल्या झायडेक्सने ह्याच्यावरती जास्त भर दिलाय, जैविक वरती किंवा ह्या सगळ्या गोष्टीवरती जास्त भर दिलाय. हे म्हणजे इतकं आज इथं आल्यानंतर इतकं म्हणजे मनाला समाधान झालंय आणि मी आनंदी आहे की मला आपल्या कंपनीचं, झायडेक्स कंपनीचं काम पण दिलेलं आहे. मी व्हिडिओ वगैरे, रील्स वगैरे बनवायला काय प्रोडक्ट आहे. तर खूप छान आहे, त्याचा रिझल्ट आहे. मी स्वतः शेतकरी, मी वापरले औषधं, त्यामुळे मला भारी वाटतंय. म्हणजे आप्पा आतापर्यंत तुमचं कॅरेक्टर एक मनोरंजन किंवा एक हास्यमय विनोद, म्हणजे एक चांगल्याशी विनोदी क्षण एन्जॉय म्हणून करत होतो. पण आप्पाच्या पाठीमागे एक शेतकरी पण आहे, आज मला या चर्चेतून कळालं. पण हा 68 वर्षाचा जर आप्पा असता आणि आताचे प्रश्न जर असते तर त्या 68 वर्षाच्या आप्पाची काय रिएक्शन असेल, त्याच्याच कृतीमध्ये जर मला ऐकायला भेटली तर अजून आनंद होईल. नाही आता म्हणजे कसं सांगायचं झालं तर बरं का, शेवटी माणसाला अनुभव महत्वाचा असतो. खरंय का नाही? ते मग बरोबर. कुठल्या का गोष्टीचा असं ना, शेती असो, नोकरी असो, व्यवसाय असो, उद्योग असो, काय का असं ना, अनुभव महत्वाचा आहे. शेतकरी जर मोठा होत असेल तर ती त्याच्या अनुभवातून, कोणाच्या सांगण्यावरनं नाही. तो स्वतः शेती करतो, त्या शेतीला काय लागतं हे त्याला माहिती. खरे 4 जणांचं ऐकून जर शेती केली तर तो मातीत गेल्याशिवाय राहणार नाही. हे खरंय. आज हजारो लाखो कंपन्या मार्केटमध्ये आहेत. आज दररोज अनेक लोक येऊन तुम्हाला भेटतील. दररोज तुम्ही नवीन नवीन व्हिडिओ बघचाल, हे खत सोडा, उद्या नवीन रील बघितली की ती खत सोडा. ह्या रीलमुळं, ह्या व्हिडिओमुळं कुठल्याही गोष्टीचा अनुभव न घेता तरुण वर्ग ह्या गोष्टीच्या मागं पळून शेती अक्षरशः म्हणजे निस्तनाबूत करण्याच्या मागे. तर मी त्यांना एकच सांगेल की जेवढं तुम्हाला
जैविक शेती करता येईल तुम्हाला, तेवढी तुम्ही करा. नक्कीच आप्पा, तुम्ही जी माहिती दिली ह्याचा 100% आपल्या प्रेक्षकांना पण फायदा होईलच. ह्याच्यामध्ये आप्पा एक राहिलं की तुमची जी फॅमिली बॅकग्राऊंड आहे ह्याच्याकडून तुम्हाला किती सपोर्ट भेटला स्टार्टिंगच्या नाही, काळात? सुरुवातीला तर नाहीच. म्हणजे माझा एक लहान भाऊ आहे किंवा बाकीची फॅमिली आहेत. मी ज्यावेळेस व्हिडिओ काढायला निघायचो, म्हणजे किती दिवस झाले तुम्ही व्हिडिओ काढत? असा किती दिवसाचा तुमचा प्रवास आहे हा पूर्ण? चालू मला किती आता दिवसापासून 3.5 वर्ष चालू आहे होत तुमचं आले. हे क्षेत्रात? हो. तर पहिले 3-3.5 1-1.5 वर्ष तर मी घरच्यांच्या शिव्याखान्यातच घालवले. का तर घरातला करता माणूस आहे आणि तो व्हिडिओज काढत फिरतोय, दररोज रील्सच करत. परंतु आज एवढं असतं की माझ्याकडून बाकीच्याच कामामधून जर माझ्या रील्स शूट राहिल्या तर माझा भाऊ म्हणतो किंवा माझे वडील म्हणतात की तू काय ह्या 8-10 दिवसात 4-8 दिवसात शूटच केलं नाही, शेड्यूल नाही लावलं. म्हणजे ते 3 मतं वर्षानंतर बदलली. मत बदलले. म्हणजे हा बदल तुमच्या ह्या आप्पा कॅरेक्टरने आणून आणला तुमच्या घरामध्ये. नक्कीच हे जसा बदल तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये जो ट्रान्झॅक्शन करून आणलाय, हाच बदल आपण जसं आता मातीवरती विषयी चर्चा करत होतो, आज या समिटसाठी आपण रूट्स ऑफ चेंज ह्या समिटसाठी आलो होतो. असाच बदल आपल्यालाही घडवायचा आहे. यासाठी आप्पाचं महत्वपूर्ण सहकार्य आपल्याला पाहिजे यासाठी. तर तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला आप्पा. धन्यवाद. पुन्हा धन्यवाद. लवकरच आपण भेटूया.